जोपर्यंत तू माझ्या मनासारखं वागत नाही तोपर्यंत तुला एक रुपयाही मिळणार नाही. तुम्ही म्हणाल ना तसं वागल म्या. तुम्ही जर म्हणाले उठ तर मी लगेच उठणार, तुम्ही म्हणाले बस तर मी लगेच बसणार. पण डॉक्टर कसं आहे ना, त्यासाठी खरंच पैसे लागतात अहो. म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया सांगितली होती बघा, की तुमचा तो फोटो घ्यायचा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करायचा. समजा ते जर आपण केलं असतं ना, आत्तापर्यंत हजारो भक्त तुमच्याकडे आले असते, तुमचं दर्शन घेतलं असतं, तुम्हाला दान धर्म केला असता, मग करोडपती झाले असते, कसलं मजा आली असती. आणि तोच फोटो कातळवाडीपर्यंत पोहोचला असता तर नसता पोहोचला, ती जबाबदारी म्या घेतली असती. विश्वास नाहीये माझा तुझ्यावर. झालं, कर दे ना छोटी बात. डॉक्टर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल माझ्यावर, दुसरा ऑप्शनच नाहीये. आता नीट विचार करून ऐका. तुम्हाला पडत्या काळात मदत कोणी केली? डिम्पलनं. तुम्हाला पोलिसांपासून कोणी वाचवलं? डिम्पलनं. तुमच्या अडीअडचणीला धावून कोण आली? डिम्पल. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर ते कोणी केलंय? डिम्पलनं. आता तुम्ही बाबा बाबा खेळत बसणार तर ते भक्त तुमच्यापर्यंत आणायचे हे काम कोण करणार? डिम्पल. तुमची पब्लिसिटी कोण करणार? डिम्पल. ह्या सगळ्यासाठी कोण लागणार आहे? तर डिम्पल आणि फक्त डिम्पल. म्हणून सांगते ह्या डिम्पलला सिंपल समजू नका. ठीक आहे, कर तुला काय करायचं ते कर. हा, पण चुकून जरी हा फोटो कातळवाडीपर्यंत पोहोचला, त्यांना कळलं मी जिवंत इथे बसताना मांडून बसलोय. 2 सेकंद. पहिल्या सेकंदात तुला मारून टाकीन, दुसऱ्या सेकंदात मी इथून कुठेतरी निघून जाईल. 2 सेकंद लक्षात ठेव. निघ. जाते. आपलं पैसे जपून ठेवा. हा, आपल्याला कामात येतील. जाते. पब्लिसिटीच करून येते आता. हा संजय मामा, आपल्याला लय सिरियस डिस्कशन करायचं. तू इकडे इथं बस माझ्या शेजारी. बोल. हा ऐक, अवघड आहे जरा, पण मी तुला सोपं करून सांगतो. टेन्शनच घेऊ नको तू. मांडव कसं टाकायचा हे मी तुला सांगणार आहे आता. हे बघ, इथून सुरू करायचा तिथपर्यंत, तिथून हितपर्यंत, हिथून हितपर्यंत आणि हिथून तिथपर्यंत. बस, बाकी काय नाही. मेन मुद्दा काय आहे, त्या मांडवाचे बांबू असे रवायचे का नाही मजबूत. ऊन वारा वादळ पाऊस काय बी आलं, जागचा हल्ला नाही पाहिजे मांडव. हा कळलं ना? ए शांत जरा. अरे हे झालं मांडवाचं, लोकांच्या गरजेचं काय करायचं? मी तर कशा टेन्शन घेऊ? होईल का? अरे आपण तर याचा विचारच केला नाही की गोपाळ महाराजांच्या दर्शनासाठी लोक येणार, त्या गर्दीचं करायचं काय? ए नंतर आधी सांग. सुचलंय मला. हे बघा काय करायचं माहिती का? हे बघा, चित्त येतील बाया, लेडीज बाया अशा, आणि इकडून येतील पुरुष मध्ये थोडे म्हातारे थोडे तरणे, इकडे तरणे बाया तरणे म्हातारे, इथून अशी त्यांची लाईन सरळ आली की या बाजूला वळतील, ह्या बाजूला जाऊन इकडे येतील. इकडे आल्यानंतर महाराजांच्या पुढं बाया, माणसं, लेकर, बाळ, म्हातारी, कोतरी सगळी दर्शन घेतलं. दुसऱ्या बाजूने लोक सगळी बाहेर गेली की गर्दी होणारच नाही ना. कशी वाटली माझी आयडिया? अरे कसलं हुशार आहे तू. गप काहीतरी फालतू आयडिया सांगते. सांगार तू त्या अमिताभचा 4 कान फाडत दे, पण तुझं सुपर टॅलेंटेड डोकं चालू नको. लगा घुमून फिरून तेच बोलतंय. नाही माझं ऐका तुम्ही. मी काय म्हणतोय, मांडवा सरळ बांबू टाकू, पार्टिशन करू, संपला विषय. मग मी काय म्हणलं होतं? हेच म्हणलं होतं. हे बघ, ए, थांब जरा. 1 नंबर आयडिया आहे. संजय मामा, मी काय म्हणतो, बाकी कोणाचं ऐकू नको. तू माझं ऐक. एक मस्तपैकी बांबू टाक, पार्टिशन करून टाक. डन. ए पोरांनो, चला घ्या खंडकांता घ्या. चला घ्या खड्डे खांदायला लवकर घ्या बरं. एकदम ओके होते गप्पा चाललेत का? प्लॅनिंग चाललंय? हा? अरे वा, मांडव टाकायचं प्लॅनिंग चाललंय. भारीच. हा, कलंक नाही. शांत हो ना, शांत हो. आम्ही बारीच करतो, आमच्याकडे कोण बघत नाही ना. मी बघतीये ना मंगेशराव. तिला सांग मंगेशराव म्हणू नको म्हणा. ठीक आहे, जितेशराव. जितेश राव, एवढे प्रेमानं लागा मला कवाच कोणी हाक नाही मारले. मी काय म्हणते नाही, म्हणजे गोपाळ दादानी आता सगळ्यांचं कल्याण करायचं ठरवलं ना, त्यामुळे त्याची ही कीर्ती सगळ्या जगभर पसरली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे. मग मी कशाला आहे? मी पत्रकार कशाला झालोय? असा व्हायरल करतो का नाही त्याला जगभरात? लावा ताकद असते आपलं. ए तिला सांग मी माझ्या दुकानातल्या गिरायकांना बी सांगतो म्हणा, आणि गोपाळचा फोटो बी लावतो.
फोटो फोटो मी लावतो की माझ्या रिक्षाच्या मागे. नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्लॅनिंग ठीक ठीक आहे, पण माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. भन्नाट आयडिया सांग माझ्या कानात. लिंबू टिंबूंना नाही सांगत नाही, कळलं? अगं आम्हाला सांग की मग, आम्ही आहे ना ऐकायला तयार इथं. आता ऐका शांततेत. हा? पैशांची नशाच काय वेगळी आहे. देवी सिंगने याच्यासाठी तर जन्म घेतलाय. सोनं, पैसा, पैशामध्येच लोळायचं होता ना देवी सिंग. घे, वाट कसली बघतोयस? मग लोळ ना पैशात. सोन्यात खेळायचंय, खेळणं सोन्यात. आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय, या देवी सिंग पासून पैसा फार वेळ नाही लांब राहू शकत. अजून काय पाहिजे? पैसा आहे, एवढं सोनं आहे, सुंदर मुली आहेत, विभावरी. एकदा का हे यज्ञाचं नाटक झालं की विभामाशी जे टेलर बनून शक्य नाही झालं ते आता बाबा म्हणून होणार. महाराज